वडिलांच्या निधनानंतर सविता आणि तिची आई सुमन यांचे जग जणू त्या वादळाने उद्ध्वस्त झाले होते. आधाराच्या नावाखाली तिचे काका गिरधारी आणि काकू कमला यांनी त्यांची जबाबदारी तर घेतली, परंतु त्यांच्या मनात त्या दोघांविषयी करुणेपेक्षा स्वार्थ आणि हिसाब किताब जास्त होता. काका नेहमी म्हणायचे, मुलगी जितकी जास्त वेळ तिच्या आई वडिलांच्या घरी राहील तितके घरावरील ओझे वाढत जाईल. आणि प्रत्येक वेळी काकू ही टोमणे मारत असत की इतके चांगले प्रस्ताव येत आहेत आणि ही मुलगी प्रत्येक वेळी जीभ चालवते, उद्धट उत्तरे देऊन सर्व काही बिघडवते. जर यावेळी पुन्हा असे घडले तर समजून जा की यापुढे या घरात त्याच्यासाठी जागा राहणार नाही. अशा वातावरणात सविता अनेकदा तिची पुस्तके छातीशी धरून बसायची. ती तिचे बीएच्या अंतिम फेरीची तयारी करीत होती आणि तिला निदान तिचा अभ्यास तरी पूर्ण करायचा होता. पण आज पुस्तकेही तिची ढाल राहिली नव्हती. आता खरोखरच धाडसाची गरज होती, कारण आज आणखी एक प्रस्ताव चर्चेसाठी आला होता आणि त्या मुलाचे कुटुंब मोठ्या थाटामाटात आले होते. मुलगा, त्याची आई शांतादेवी, त्याचे काका काकू, त्याचा मोठा भाऊ आणि त्याची वहिनी. फक्त मुलाचे वडील आले नव्हते. सुमनने सकाळपासून घाबरून तयारी सुरू केली होती. काकांनीही आदर मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, जेणेकरून नंतर कोणीही म्हणू नये की मुलीचं कुटुंब तिच्याशी चांगले वागले नाही. चहा आणि मिठाईचे सुगंधित वातावरण बैठकीच्या खोलीत स्थिरावले आणि मग काकू विमला सवितेला कुजबुजल्या. मुली, सर्वांच्या चरणी नतमस्तक हो, पायाला स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या. सविता तिच्या भावी सासूच्या पायांना स्पर्श करण्यासाठी संकोचून खाली वाकली, पण शांतीदेवी अचानक कडक आवाजात उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, असू दे, माझ्या पाया पडण्याची काही गरज नाही. आजूबाजूला खूप लोक आहेत. तू त्या मुलाच्या काका काकूंचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या. कविताचा चेहरा क्षणभर पडला. तिने डोके टेकवले आणि ट्रेमधून कप काढून शांतादेवींना दिला. पण नंतर तिची नजर त्या मुलावर पडली. त्या क्षणी तिला वाटले की जणू वेळ थांबला आहे. तो तोच चेहरा होता जो तिने याआधी एका सामाजिक मेळाव्यांमध्ये पाहिला होता. तेच सौम्य हास्य, तेच आत्मविश्वासपूर्ण वर्तन. तिच्या मनात विचार आला, अरे, हा तर तोच आहे आणि आज त्याचे स्थळ माझ्यासाठी आले आहे. त्याबद्दल विचार करत असताना तिचे हात थरथर कापू लागले आणि तिच्या कपमधून चहा शांतादेवीच्या साडीवर सांडला आणि वातावरण जड झाले. शांतादेवीनी रागाने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, तुला काही शिष्टाचार नाहीये का? तुझे हात का थरथरत आहेत? तुला काही आजार आहे का? सविता घाबरली. ती काही बोलण्यापूर्वीच काकू कमला लगेचच मध्ये पडल्या. नाही नाही हो, ती भीतीने थरथर कापत होती. पण शांतीदेवीचा चेहरा कडक झाला आणि ती एकामागून एक प्रश्न विचारू लागली. तुम्ही किती शिक्षित आहात? लग्नानंतर तुम्ही पुढे अभ्यास करणार की नोकरी करायचा विचार करत आहात? तुम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे का? तुम्हाला घरातील सर्व कामे येत आहेत का? त्या मुलाची काकू मागून हसली आणि म्हणाली, तर मुली सांग, खीर कशी बनवली जाते? सविताने धीराने संपूर्ण रेसिपी समजावून सांगितली. मग तिला विचारण्यात आले, सांबरमध्ये फोडणी कशी दिली जाते? सविताने शांतपणे उत्तर दिले, मोहरी आणि कढीपत्ता. हे ऐकून शांतादेवीचा चेहरा उजळला. ती थोडीशी मंदावली, पण ती थांबली नाही. ती पुढे म्हणाली, तिला शिवणकाम येते का? सविता काही बोलण्यापूर्वीच काकू कमला पटकन म्हणाली, अरे, ती शिवणकाम खूप चांगले करते. हे बघा, तिने सर्व डोअरमॅट आणि टेबल क्लॉथ बनवले आहेत. पण ते खोटे होते. सविताला हे सगळं बनवता येत नव्हते. तिला खरं सांगायचं होतं, पण तिचे काका आणि काकूंना नातं पक्क करण्यासाठी तिची खोटी प्रशंसा करत होते. शांतीदेवी संशयाने म्हणाली, या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत. तुम्हा लोकांना पहिलेच माहीत असेल की आम्ही काय काय विचारणार आहोत, म्हणून तुम्ही मुलीला तोंडपाठ केलेले उत्तर द्यायला शिकवले असेल. मग सविताने सरळ उत्तर दिले, नाही, मला कोणीही काहीही शिकवले नाही. मी जे काही म्हणत आहे ते सत्य आहे. शांतीदेवीचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, ठीक आहे, बरं, तुझे केस खोलून खाली दाखव. ते खरे आहेत की खोटे हे पाहायचं आहे. सविता रागवली, पण तिची काकू पटकन पुढे झाली आणि तिचे केस मोकळे करत म्हणाली, बघा, ते अगदी खरे केस आहेत, काळे आणि जाड. आता शांतीदेवी अधिक कठोर स्वरात म्हणाली, बरं, चालत जा आणि मला दाखव, तुझ्या पायात काही दोष आहे का ते मला पाहू द्या.
सविता आतून खूप लाजत तर होती, पण तेवढीच रागाने तापलेली देखील होती. पण ती शांतपणे उठून चालू लागली. मग शांतीदेवी म्हणाली, आता मला तुझा मेकअप तपासायचा आहे, हे पाहण्यासाठी की हे सौंदर्य खरे आहे की मेकअपची कमाल आहे. सविताचा संयम सुटू लागला. तिने रागाने तिचा चेहरा पुढे केला आणि म्हणाली, हे बघा. शांतीदेवीने तिची हनुवटी धरली आणि तिच्या बोटाने तिच्या गालावर जोरात घासले. सर्वांनी अस्वस्थ नजरा एकमेकांवर टाकल्या. सविता शांतपणे ठाम आवाजात म्हणाली, काकू, जर काही विचारायचे किंवा पाहायचे असेल तर ते आत्ताच करा. खोलीत शांतता पसरली. शांतीदेवींनी क्षणभर लाज वाटली, पण नंतर ती पुढे म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे, ती लक्षपूर्वक ऐका. आमच्यात लग्नानंतर ना सुना अभ्यास करतात, ना नोकरी करतात, ना कधी आईवडिलांच्या घरी जातात, अशी आमच्यात परंपरा आहे. सविताचा चेहरा फिकट पडला. तिचे ओठ थरथरत होते. तिची BA फायनलची परीक्षा जवळ येत होती आणि ही बातमी तिला विजेसारखी लागली. तिचे डोळे अश्रूंनी भरले, पण त्याच वेळी सुमन हळुवारपणे म्हणाली, बाळा चल, आता तुम्ही दोघे थोडा वेळ एकांतात बोला. सविता आणि तो मुलगा जवळच्या खोलीत गेले. ती बसताच तो मुलगा म्हणाला, हे बघ, मी माझ्या आईच्या वतीने माफी मागतो. तिने खूप काही विचारले. मग आधीच तणावात असलेली सविता म्हणाली, मी तर सगळं काही खरं सांगितलं, पण हे सगळं फक्त मुलींसाठीच आहे का? मुलांचीही चौकशी झाली पाहिजे. तो मुलगा थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ठीक आहे, तुला जे काही विचारायचं आहे ते तू मला विचारू शकतेस. सविताने विचारले, तुझा पगार किती आहे? तो मुलगा हसला आणि म्हणाला, मुलांना त्यांच्या पगाराबद्दल विचारले जात नाही का? ते नियम फक्त मुलींसाठीच बनवले आहेत का? तुम्ही मुलीला जे काही विचारायचं ते विचारू शकता. तिचे केस ओढून ते खरे आहे की खोटे ते तपासू शकता. तिने जास्त मेकअप केला आहे की नाही हे तपासण्यासाठी तिचा चेहरा घासू शकता. तिचे हात आणि पाय व्यवस्थित आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिला चालायला लावू शकता. पण मुली त्या मुलाला त्याच्या पगारही विचारू शकत नाही का? हे ऐकून तो मुलगा हलकेच हसला आणि म्हणाला, अरे रागावू नकोस, मी फक्त मस्करी करत होतो. ठीक आहे, माझा पगार 50,000 आहे आणि मी सरकारी नोकरीत काम करतो. सविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुझी आई म्हणत होती की लग्नानंतर मी माझे BA पूर्ण करू शकणार नाही, माझी परीक्षा देऊ शकणार नाही किंवा माझ्या पालकांच्या घरीही जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, मी माझे शिक्षणही पूर्ण करेन आणि माझी परीक्षाही देईन. हे लग्न फक्त तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे मान्य कराल, अन्यथा नाही. तो मुलगा गंभीरपणे म्हणाला, तू माझ्या आईला याबद्दल काहीही सांगू नकोस. ते माझ्यावर सोड, मी ते सर्व सांभाळीन. सविताने हलकेसे स्मितहास्य करत विचारले, तुझी आई खूप रागीट दिसते, तूही असाच आहेस का? मुलाने उत्तर दिले, हो, माझी आई खूप रागीट आहे, पण मला अजिबात राग येत नाही. सविताच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलके हास्य आले. स्थळ बघण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मुलाकडील लोक त्यांच्या घरी गेले तेव्हा पूर्ण प्रवासात शांतीदेवीचा चेहरा कठोर होता. गाडीत बसताना तिने तिच्या भावाला आणि वहिनीला सांगितले की मला ती मुलगी अजिबात आवडली नाही. सगळं काही ती अशा प्रकारे उत्तर देत होती जणू तिच्या जिभेवर नियंत्रणच नाही. अशा मुली आपल्या कुटुंबाच्या परंपरांमध्ये बसत नाहीत. सून सभ्य, शांत आणि आज्ञाधारक असावी. ती निरर्थक बोलत होती. तिची जीभ कात्रीसारखी हलत होती. मुलगा गप्प राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. तो हळुवारपणे म्हणाला, आई, मला ती आवडली. निदान ती खोटे बोलत नव्हती. तिने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आणि सरळ दिले. वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, हो आई, मुलीमध्ये आत्मविश्वास आहे. या काळात तेच महत्वाचे आहे. जेवण, पाणी, बाकीचे कामकाज तर सर्वजण तर शिकतातच, पण प्रत्येकाकडे धाडस आणि सत्य नसते. मग शांतीदेवी कठोरपणे म्हणाली, मला तुमच्या मतांची गरज नाही. मी जे ठरवेन तेच होईल. घरी पोहोचल्यावर तिने संपूर्ण कुटुंबाला बैठकीच्या खोलीत बोलावले आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले, मला हे नातं आवडले नाही. मुलगी बोलकी आहे आणि दीर्घकाळ घरात शांतता राहू देणार नाही. मग मुलाचे काका म्हणाले, वहिनी, मुलीमध्ये काहीही चुकीचे नाही. तिला आई वडील नाहीत. त्या बिचाऱ्या मुलीने कठीण काळ पाहिला आहे. अशा परिस्थितीत जर आपण तिला आपले म्हणून स्वीकारले तर आपल्याला पुण्यही भेटेल
आणि चांगली सुनबाई देखील घरात येईल. मोठा मुलगाही म्हणाला, आई, मला वाटतं तू जरा जास्तच कडक वागतेस. मुलीच्या उत्तरात ही खरेपणा होता. जर तुला लक्षात आलं असेल तर तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्यात चुकीचं काय आहे. घरातलं वातावरण इतकं तीव्र झालं की शांती देवीवरचा दबाव वाढला. शेवटी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही सर्वांनी असं म्हटलं तर मी मान्य करेन. पण लक्षात ठेवा, लग्नानंतर मला जे हवं आहे तेच होईल. शिक्षण, नोकरी इत्यादी विसरून जा. दरम्यान मुलीच्या घरातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. प्रस्ताव निश्चित झाल्यानंतर दार बंद होताच काका गिरधारी तिला टोमणे मारू लागले. हे प्रत्येक वेळी घडते. सर्व प्रस्ताव या मुलीच्या बोलक्या तोंडामुळे पळून जातात. इतके चांगले लोक आले पण प्रत्येक वेळी तिने काही ना काहीतरी चूक केली. ती तिच्या बोलण्याने सगळं बिघडवते. जर यावेळीही नातं तुटलं तर समजून जा की मी आता हे ओझे सहन करणार नाही. आई आणि मुली, तुम्ही स्वतः कुठेतरी स्वतःची व्यवस्था करा. काकू कमला आणखी विष घालत म्हणाली, खरं सांगू, हिची ही कात्रीसारखी जीभच तिची शत्रू आहे. हे बघा, जर ही मुलगी इथेच राहिली तर एक दिवस ही सर्वांसाठी संकट घेऊन येईल. सविता आणि तिची आई शांतपणे अश्रू ढाळत होते. मग सुमन अश्रू ढाळत म्हणाली, मुली, जर तुझे वडील इथे असते तर मी हे सर्व कधीच पाहिले नसते. पण मी काय करू, नशिबाने असे घडवले आहे. सविताने तिच्या आईचा हात धरला आणि स्वतःशीच विचार केला, बाबा, जर तुम्ही इथे असता तर मी इतकी असह्य झाली नसती. पण काहीही झाले तरी मी माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत हार मानणार नाही. दरम्यान त्या संध्याकाळी मुलाच्या घरी चर्चा सुरूच राहिली. शांती देवीने स्पष्ट केले की लग्न होईल, पण फक्त तिच्या अटींवर. त्याच वेळी तिने तिचा निर्णय जाहीर केला. तिने तिच्या धीराला सांगितले की मुलीच्या कुटुंबाला फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला हे नाते स्वीकार आहे. मग संकोच करत तिचा धीर म्हणाला, मोठी वहिनी, तुम्हीच का फोन करत नाही? मग शांती देवी म्हणाली, नाही, अशा बाबतीत घरातील पुरुषाचेच बोलणे योग्य असते. तुम्हीच फोन करा. मग धीराने सवितेच्या काकांना गिरधारी यांना फोन केला. गिरधारीला बातमी कळताच त्याच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. फोनवर मुलाचे काका अभिमानाने म्हणाले, भाऊ, आम्हाला ती मुलगी योग्य वाटली. आमच्या पुतण्यासाठी इतरही चांगले प्रस्ताव येत होते, पण आम्हाला वाटलं की ती एक अनाथ मुलगी आहे. जर आपण तिला स्वीकारले तर आपल्यालाही काही पुण्य मिळेल. म्हणूनच आम्ही हो म्हणत आहोत. गिरधारी खाली वाकून म्हणाले, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा सन्मान राखला. मी आनंदाने नाचत आहे. पण तेवढ्यात फोनवर शांतीदेवीचा आवाज घुमला, आम्हाला हे नातं मान्य आहे, पण लक्षात ठेवा, लग्नानंतर मुलगी पुढे तिचं शिक्षण करणार नाही आणि नाही कसली नोकरी. आणखी एक गोष्ट ती म्हणजे लग्नानंतर ती तिच्या आई वडिलांच्या घरीही जाणार नाही आणि लग्न आम्ही सांगितल्याप्रमाणे होईल. काका गिरीधारी लगेच सहमत झाले आणि म्हणाले, हो, नक्कीच बहीण, तुम्ही म्हणता तसेच होईल. मग पुढच्या महिन्याच्या 25 तारखेचा मुहूर्त खूप शुभ आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आपण त्या दिवशीच तारीख निश्चित करू, गिरीधारीजी म्हणाले. मग शांतीदेवी हलक्या हास्याने म्हणाली, अरे वा, तुम्हाला शुभ मुहूर्तही सापडला आहे. तुम्हाला इतकी घाई आहे का लग्नाची? मग गिरधारी हसून म्हणाली, अहो ताई, शुभ कार्याला उशीर का करायचा? हे ऐकून सर्वांनी सहमती दर्शवली आणि नाते निश्चित झाले. पण त्यासाठी अनेक अटी आणि प्रश्न आले. सविताला अजूनही एकच चिंता होती, ती म्हणजे तिचे शिक्षण पूर्ण करू शकेल का? लग्नाची बातमी पक्की होताच दोन्ही कुटुंबातील वातावरण बदलले. बऱ्याच दिवसांनी सविताचे काका गिरीधारी यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा दिसू लागल्या. त्यांनी अभिमानाने संपूर्ण परिसरात सांगितले, आमच्या भाचीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात ठरले आहे. मुलाला सरकारी नोकरी आहे. महिन्याला 50,000 रुपये पगार आहे. आता बघूया तिचं नशीब कसं उजळतं. काकू कमलाही येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना म्हणायची, आता आमची जबाबदारी पूर्ण झाली आहे. आम्ही एका अनाथ मुलीला चांगल्या घरात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पण हा आनंद फक्त त्यांच्यासाठी होता. सविता आणि तिची आई सुमनसाठी नव्हता. सविताची आई रात्री एकटीच बसून रडायची. तिच्या मनाला आनंद कमी पण चिंता जास्त वाटत होती. तिला वाटायचे
की कसली सासू आहे जी पहिल्याच दिवशी तिला एवढे टोमणे मारते. मला आशा आहे की माझ्या मुलीला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही. दुसरीकडे सविता शांत बसून तिच्या नोट्स उलटत राहिली. तिच्या BAच्या अंतिम परीक्षा जवळ येत होत्या आणि तिच्या आयुष्यातून पुस्तके काढून घेतली जातील या विचाराने तिचे मन दुःखात बुडाले होते. प्रत्येक पान उलटत असताना तिला असे वाटले की जणू काही तिच्या डोळ्यासमोर एक अपूर्ण स्वप्न तुटत आहे. लग्नाची तारीख सुरू झाली. घरी येणाऱ्या नातेवाईकांची संख्या वाढली. पण गिरीधारी आणि कमला पुन्हा पुन्हा खर्चाचा हिशोब करत राहिले. कमला सुमनला प्रत्येक वेळी टोमणे मारत असे. बघ, आता लग्नात आपल्याला दिखावा तर करावा लागेल, नाहीतर लोक म्हणतील की काका काकूंनी काहीही खर्च केला नाही. आणि तसेही आम्हाला आमची इज्जत वाचवायची आहे. तुला काय? तुला तर फक्त तुझ्या मुलीची काळजी आहे. हे ऐकून सविता आतून तुटून जात असे. तिला असं वाटत होतं की जणू काही सर्वांनी तिच्या आयुष्याचा निर्णय केला आहे. पण तिला काय हवंय हे कोणीही विचारत नव्हतं. फक्त एक आशेचा धागा तिला एकत्र बांधून ठेवत होता. त्या मुलाचे शब्द, तू आईला काहीही सांगू नकोस, मी सगळं सांभाळेन. दरम्यान मुलाच्या घरी तयारी जोरात सुरू होती. पण वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. शांतीदेवी पूर्ण अधिकाराने सगळं ठरवत होत्या. कपडे कोणत्या दुकानातून आणायचे, किती दागिने द्यायचे, लग्नाची मिरवणूक कोणत्या गाडीने न्यायची. तिच्या निर्णयांविरुद्ध बोलण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. तिचा नवराही गप्प राहिला. मुलगा त्याच्या खोलीत बसून विचार करत राहिला. तो सविताच्या साधेपणाने आणि हुशारीने आणि धाडसाने आकर्षित झाला होता. पण त्याला माहीत होते की त्याच्या आईच्या जिद्दीसमोर उभे राहणे एवढे सोपे नव्हते. त्याने मनात ठरवले होते की तो सविताचे शिक्षण काहीही झाले तरी पूर्ण करेल. दिवस जात होते आणि लग्नाची तारीख जवळ येत होती. शेजारच्या महिला सुमनला म्हणायच्या, ताई, तुमची मुलगी खूप भाग्यवान आहे. ती एका चांगल्या कुटुंबात जाईल आणि तिच्या नवऱ्याला सरकारी नोकरी देखील आहे. आता तरी तू सुटकेचा निश्वास टाकला पाहिजे. सुमन हसण्याचा प्रयत्न करत होती, पण आतून तिचे हृदय थरथर कापत होते. सविता जेव्हा जेव्हा तिच्या मैत्रिणींना पुस्तके घेऊन पाहत असे तेव्हा तिचे हृदय तिला जड वाटत असे. जणू कोणीतरी तिच्या स्वप्नांना कुलूप लावले आहे. हो, ती अनेकदा तिच्या आईला म्हणायची, आई, मला भीती वाटते. जर त्यांनी मला अभ्यास करू दिला नाही तर, जर मला कैद करून ठेवले तर. सुमन तिला सांत्वन द्यायची, मुली, हिम्मत ठेव, देव सगळं ठीक करेल. लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येत होता आणि दररोज सकाळी सुमन देवाला प्रार्थना करायची, हे देवा, माझ्या मुलीला आनंद दे, तिच्या आयुष्यात आणखी अश्रू येऊ देऊ नकोस. सविताच्या मनात एक विचित्र वादळ उठले. तिच्या वडिलांच्या फोटोसमोर असताना तिने तिचे शिक्षण पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होती. तर दुसरीकडे तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून ती गप्प बसायची. पण तिच्या आतला आवाज वारंवार म्हणायचा, नाही, मी माझी ओळख गमावणार नाही. कितीही कठीण असले तरी मी माझी स्वप्ने पूर्ण करेन. आणि अशा प्रकारे हळूहळू 25 तारखेचा शुभ क्षण जवळ आला आणि दोन्ही घरात तयारी जोरात सुरू झाली. एकीकडे ढोलक्याच्या तालावर गाणी गायली जात होती, तर दुसरीकडे मनात अनेक प्रश्न आणि भीती घर करून बसले होत्या. अखेर लग्नाचा दिवस आला. सविताच्या घरात सकाळपासूनच गर्दी होती. अंगण रंगबिरंगी फुलांनी सजवले होते आणि दारावर तोरण लटकवले होत्या. आत नातेवाईकांची गर्दी होती. ढोलकीच्या तालावर स्त्रिया मंगलगीते गात होत्या. पण त्या सगळ्या आवाजात सविताचे मन कुठेतरी हरवले होते. ती तिच्या आई सुमन जवळ बसली होती. तिचे डोळे वारंवार अश्रूंनी भरत होते. सुमन तिला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देत असे, मुली, जर आज तुझे वडील जिवंत असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता. तू दुसऱ्याच्या घराची राणी होणार आहेस. सविता किंचित हसली, पण तिच्या मनात एक वेदना जाणवली. मी खरोखर राणी होईन की एखाद्या तुरुंगातील कैदी. दरम्यान संध्याकाळपर्यंत लग्नाची मिरवणूक आली. सजवलेली आणि जोमात प्रत्येक रस्त्यावर बँड बाजाचा सूर घुमत होता. वराला घोड्यावर सजवण्यात आले होते. चेहऱ्यावर हलकेसे हास्य आणि मनात अनेक प्रश्न होते. परिसरातील लोक घराबाहेर जमले होते आणि मिरवणूक पाहत होते. गिरधारी काकांनी मोठ्या अभिमानाने मिरवणुकीचे स्वागत केले. समोर मिठाई आणि शगुनच्या प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
पण सविता आणि सुमन यांना त्यांच्या हृदयावर एक विचित्र ओझे जाणवत होते. मंडपात विधी सुरू झाली. सविता फेऱ्या मारत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या वडिलांची आठवण आणि भविष्याची चिंता एकाच वेळी तिच्या मनात घोळत होती. मुलगा मनातल्या मनात शपथ घेत होता की काहीही झालं तरी मी हे कधीच तुटू देणार नाही. फेरे, कन्यादान आणि सिंदूरदानाचे विधी पूर्ण झाल्या होत्या. सगळीकडे ढोल ताशांचा आवाज येत होता. सर्व पाहुणे अभिनंदन करत होते. पण निरोपाची वेळ येताच वातावरण अचानक जड झाले. सुमनने तिच्या मुलीला मिठी मारली आणि रडू लागली. ती रडत रडत आणि थरथरत म्हणाली, मुली, तू आत्ता या कुटुंबाची नाहीस तर दुसऱ्या कुटुंबाची झाली आहेस. पण लक्षात ठेव, तुझ्या आईचे हृदय नेहमीच तुझ्या सोबत राहील. सविताचे हृदय तुटत होते. ती रडत म्हणाली, आई, मी तुला एकटे सोडून कसे जाऊ? तूच तर माझं सगळं जग सांभाळले आहेस. पण विधीच्या दबावाखाली तिला निघून जावं लागलं. गाडी निघताच सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सासरच्या घरी पोहोचताच घरी आशीर्वादांच्या आवाजाने गुंजून गेले. नातेवाईक आणि महिला मंगलगीत म्हणत होत्या. पण शांतीदेवीचा चेहरा अजूनही कठोर होता. तिने सविताकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाली, आत्तापासून हे घर तुझे आहे. काहीही कमी राहू नये याची काळजी घे. आमच्या परंपरा खूप कडक आहेत. सविताने मान खाली केली आणि नम्रपणे म्हणाली, हो आई. त्या रात्री जेव्हा सर्व पाहुणे आपापल्या खोल्यांमध्ये गेले आणि गोंधळ कमी झाला, सविता थकून तिच्या खोलीत आली. नवरा आधीच तिथे बसला होता. तो हळू आवाजात म्हणाला, सविता, काळजी करू नकोस. मला माहित आहे की आईचे शब्द तुला त्रास देतात, पण मी वचन देतो, मी तुला अभ्यास करण्यापासून कधीही थांबवणार नाही. तू नक्कीच बीएची परीक्षा देशील. पहिल्यांदाच सविताच्या डोळ्यात सुटकेचे अश्रू आले. ती हळुवारपणे म्हणाली, जर मला एवढा पाठिंबा मिळाला तर मला काहीच भीती नाही. पण तेवढ्यात बाहेरून शांतीदेवीचा आवाज आला, सुनबाई, उद्या सकाळी लवकर उठ. तू घरात नवीन सून आहेस. कामात उशीर करणे अस्वीकार्य आहे. सविताने आतल्या आतच एक दीर्घ श्वास घेतला. तिला समजले होते की तिची खरी परीक्षा तर आत्ता सुरू होणार आहे. सकाळचा सूर्य अजून उगवलाही नव्हता तोपर्यंत शांतीदेवीचा कर्कश आवाज अंगणातून घुमला, सुनबाई, तू उठलीस की अजून झोपली आहेस? नवीन सून सूर्योदयापूर्वी उठून घरातील कामे करायची प्रथा आपल्या घरात आहे. सविताला लवकर जाग आली. लग्नाचा थकवा आणि मनावरील ओझ्यामुळे तिला रात्रभर झोप येत नव्हती. तिने तोंड धुतले, साडीचा पदर नीट केला आणि अंगणात उभी राहिली. शांतीदेवी तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहत राहिली आणि म्हणाली, ठीक आहे, तुझी पहिलीच वेळ आहे म्हणून उशीर झाला तरी चालेल, पण इथून पुढे मी कोणताही हलगर्जी सहन करणार नाही. आधी झाडून घे, मग स्वयंपाकघरात जाऊन चहा बनव. सविता गुपचूप मान खाली करून कामाला लागली. पण एक त्रासदायक भावना तिला त्रास देत राहिली. सून म्हणजे काय फक्त सकाळपासून रात्रीपर्यंत काम करणे आहे का? माझ्या मनाला कोणी विचारेल का? अंगण झाडू मारत असताना शेजारची एक वयस्कर आली. तू नवीन सून आहेस का? देव तुला आनंदी ठेव, हिम्मत धर, सगळं ठीक होईल. सविताच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य उमटले. जणू एखाद्या अनोळखी व्यक्तीचा आशीर्वाद तिच्यासाठी एक जीवनरक्षक औषध बनला आहे. स्वयंपाकघरात तिने चहा उकळायला ठेवला. सासू मागून म्हणाली, काळजीपूर्वक बनवा. जर तो खूप गोड किंवा कमी झाला तर तुम्हाला ऐकावं लागेल. सविताने काळजीने चहा बनवला आणि कप सजवून सर्वांसमोर ठेवले. वहिनी म्हणाली, वा, चहा खूप चांगला आहे. पण शांतीदेवी टोमणे मारत म्हणाली, पहिल्यांदाच आहे म्हणून तो व्यवस्थित बनवला असेल, लक्ष असू दे, पुढे बिघडू नये. हे ऐकून तिच्या मनात एक वेदना जाणवली, पण तरीही ती शांत राहिली. यानंतर तिच्या सासूबाईंनी हाक मारली, तू आज जेवण बनवशील, मला बघू दे, तू किती सक्षम आहेस. मग सविताने धाडस केले. भाज्या कापल्या, डाळ शिजायला टाकली, तांदूळ धुतले, चपात्या लाटल्या. पण ते चाखल्यावर शांतीदेवी म्हणाली, भाजीत मीठ कमी आहे, डाळ पातळ आहे, चपाती गोल नाहीये. मग सविता नम्रपणे म्हणाली, हो, पुढच्या वेळी मी काळजी घेईन. वहिनी म्हणाली, तरीही चव चांगली आहे. आणि मुलगा हसला आणि म्हणाला, मला तर ते खूप आवडले आहे.
मग शांतीदेवी एक नजर टाकून म्हणाली, बघा किती काळजीने उत्तर देत आहे. थोडे काही बोलेपर्यंत लगेच ती बोलू लागते. तिची जीभ खरोखर कात्रीसारखी काम करते. हे ऐकून सविताने मनातच एक शपथ घेतली, जर माझी जीभ कात्रीसारखी असेल तर ती फक्त सत्य आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठीच काम करेल, खोटेपणा किंवा चुकीसाठी नाही. त्या दिवशी तिला जाणवले की खरा संघर्ष आता सुरू झाला आहे. तिला या घरात तिचे स्थान निर्माण करायचे होते आणि त्याचबरोबर तिची ओळख किंवा स्वप्नेही जपायची होती. आणि दिवसातच तिला जाणवले की हे घर एका परीक्षेच्या पेपरसारखे आहे. सकाळी 5 वाजता उठणे, साफसफाई करणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, कपडे पाणी घालणे, दिवसभर हेच चक्र चालू असायचे. वहिनी अधूनमधून मदत करायची, पण शांतीदेवी नेहमीच काही ना काही दोष दाखवत असे. चपाती पातळ का नाहीत? तुझ्या डोक्यावर पदर का नाहीये? मोठ्यांसमोर सळ का उभी राहतेस? सविता नम्रपणे म्हणायची, हो आई, पुढच्या वेळी मी काळजी घेईन. आणि हीच गोष्ट शांतीदेवींना त्रास द्यायची. ती शेजारच्या लोकांना म्हणायची, सुनबाई काम तर करते पण तिची जीभ कात्रीसारखी फिरते. सुनेनं गप्प राहावं. सविता ऐकायची पण ती गप्प राहायची. तिच्या मनात हा विचार घुमत असे, सत्य बोलणे आणि हक्क मागणे म्हणजे जीभ चालवणे आहे का? मी गप्प राहिले तर सगळे आनंदी होतील, पण मी स्वतःशी नजर कशी मिळवू? एके दिवशी स्वयंपाकघरात ती डाळीत मीठ घालायला विसरली. तेव्हा शांतीदेवी ओरडली, तेवढेही लक्ष देता येत नाही का? तू सून म्हणून आली आहेस की राजवाडीची राणी म्हणून? सविता हळुवारपणे म्हणाली, आई, मी आत्ताच मीठ घालते. चुका माणसाकडूनच होतात. मग तर ती आणखीनच संतापली, आता सून आम्हाला शिकवणार? बैठकीच्या खोलीत शांतता पसरली. वहिनीने मान खाली केली पण मुलगा म्हणाला, आई, ती चुकीचं काय बोलली? खरं तर बोलली आहे. मग सासूने त्यालाही टोमणे मारले, तुला तर तुझ्या बायकोची बाजू घ्यायची आहे. उद्या ती तुलाही नाचायला लावेल. सविताने पहिल्यांदाच आवाज न करता म्हणाली, आई, मी इथे कोणालाही नाचवण्यासाठी आलेली नाहीये. मला फक्त आदर मिळावा याची अपेक्षा ठेवते. तुम्हीच म्हणाला होता की सून ही घराची लक्ष्मी असते. मग प्रत्येक वेळी माझा अपमान का? खोलीत शांतता होती. सासूच्या चेहऱ्यावर राग आणि लाज एकाच वेळी दिसत होती. ती जलद पावलांनी बाहेर पडली. रात्री सविता उशिरापर्यंत जागी राहिली. तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की त्यांना माझी जीभ कात्रीसारखी वाटते. मी खोटे बोलू शकत नाही आणि अन्यायही सहन करू शकत नाही. गरज पडली तर मी स्वतःसाठी बोलेन. तिच्या नवऱ्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, मला तुझं हेच तर आवडते, सत्य आणि धाडस. पण थोडा धीर धर. एक दिवस आई तुला नक्की समजून घेईल. सविताने दृढनिश्चय केला की ती तिची स्वप्ने पूर्ण करेल आणि तिच्या कृतीतून आणि वागण्याद्वारे हे सिद्ध करेल की तिची जीभ तर ती सत्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असेल, तर ती वाईट गोष्ट नाही. दिवस गेले. तिने घरातील दिनचर्या अधिक काळजीपूर्वक पारंगत केली. आणखी जलद उठणे, अंगण, तुळशीचे रोप, स्वयंपाकघर, चपाती आता गोल आणि फुलू लागल्या. मुलेही तिच्याशी चिकटून राहू लागली. वहिनी जाऊबाई म्हणाल्या, नवीन सुनेनं स्वयंपाकघराचा रंग बदलला आहे. पण शांतीदेवीचा निर्धार अढळ राहिला, काम हे कर्तव्य आहे. खरी गोष्ट आज्ञाधारकता आहे. ती प्रत्येक गोष्टीला उत्तर देते. तिची जीभ कात्रीसारखी आहे. कधी कधी ती थेट म्हणायची, हळू बोल, आमच्या घरातील बायका इतक्या बोलत नाहीत. मग सविता हसून म्हणायची, मी फक्त सत्य सांगते. जर ते दुखावत असेल तर कदाचित सत्य कडू असेल. बाकीचे लोक गप्प राहायचे आणि सासूचा चेहरा आणखी तणावपूर्वक व्हायचा. मग मुलाच्या काकांचा वाढदिवस आला. सविताने सर्व तयारी केली. सजावट, पक्वान, मिठाई यादी, मिठाई बनवणाऱ्यांची देखरेख केली. पाहुणे पाहून थक्क झाले. नवीन सुनेनं तर चमत्कारच केला. सासरे अभिमानाने भरले. या सुनेनं घराची प्रतिष्ठा वाढवली आहे. सविताने तिच्या सासूकडे पाहिले आणि म्हणाली, तुमच्या आशीर्वादांशिवाय काहीही शक्य नाही. तुमच्या परंपरा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. लोक भावनिक आहेत. पण शांतीदेवी अजूनही म्हणाली, बघितलं, ती किती गोड बोलत आहे. मला अजूनही वाटते की तिची जीभ तीक्ष्ण आहे. काळजी घ्या. ही तीक्ष्णता भविष्यात समस्या बनणार नाही. सविताने स्वतःशीच विचार केला,
जर माझी जीभ कात्रीप्रमाणे आहे तर ती कोणालाही कापण्यासाठी नसून सत्य स्पष्ट करण्यासाठी आहे. एके दिवशी आईलाही हे स्वीकारावे लागेल. लग्नाला काही महिने झाले होते. सविता हळूहळू घरातील दिनचर्येत रोळली होती. प्रत्येक कामात प्रवीणता दाखवत होती. पण सासू शांती देवीची वृत्ती तशीच राहिली. त्यांच्या मनात सुनेबद्दल संशय आणि राग भरला होता. त्यांना वाटत होतं की ही मुलगी बाहेरून साधी दिसते, पण तिची जीभ खूप तीक्ष्ण आहे. कुठेतरी यामुळे नंतर आपली प्रतिष्ठा खराब होऊ नये. दरम्यान एक दिवस आला ज्याने संपूर्ण घर हादरले. परिसरात एक मोठा धार्मिक मेळावा होता. दूरदूरच्या ठिकाणाहून नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. शांती देवींना अभिमान होता की तिच्या कुटुंबातील सर्वांना आमंत्रित केले आहे. तिने कडक सूचना दिल्या, बघा काही कमी पडून राहू देऊ नका. या मेळाव्यात आपला सन्मान धोक्यात आहे. मेळाव्याच्या दिवशी सर्वजण तयार होऊन गेले. सविताने पिवळी रेशमी साडी नेसली, तिच्या भांगेत सिंदूर लावला आणि मंदिरात पोहोचली. शेकडो लोक होते. घरातील वडीलधारी मंडळी स्टेजवर बसली होती. तेवढ्यात गोंधळ उडाला. मिठाईवाल्यानं मीठ गोडामध्ये गोंधळ घातला. लोक त्यांच्या प्लेट्स बाजूला ठेवून टोमणे मारू लागले. एवढं मोठं घर आणि जेवणाबाबत इतका निष्काळजीपणा, ही कसली मेजवानी आहे? शांतीदेवीचा चेहरा फिकट पडला. तिच्या कपाळावर घाम फुटू लागला. लोकात कुजबूज सुरू झाली. असं वाटतंय की यावेळी त्यांना खूप मोठा अपमान सहन करावा लागेल. हे पाहून सविताचे हृदय धडधडले. तिने वेळ न घालवता मिठाईवाल्याला बोलावले आणि त्याच्याकडून मसाले सामग्री मागवली. ती स्वयंपाकघरात गेली आणि शांतपणे म्हणाली, थोडा धीर धरा, सगळं ठीक होईल. मग तिने खिचडीला पुन्हा तडका दिला. मिठाईत वेलची आणि केशर घातले. डाळीची चव वाढवण्यासाठी लिंबू पिळले. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. काही वेळाने नवीन प्लेट्स वाढल्या गेल्या. जेव्हा लोकांनी त्या चाकल्यात तेव्हा ते म्हणू लागले, वा, आता मजा आली. जेवण तर अप्रतिम आहे. एका वृद्ध व्यक्तीने म्हटले की या घरची नवीन सुंदर लक्ष्मीचे रूप आहे. तिने कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवली आहे. स्टेजवर बसलेल्या वडीलधाऱ्या लोकांनीही शांती देवीचे अभिनंदन केले. खूप भाग्यवान आहे तुम्ही. जेवढी हुशार सून भेटली तुम्हाला. शांती देवीचा चेहरा लाज आणि अभिमानाच्या मिश्रणाने लाल झाला. इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती. घरी जाताना सर्वजण सविताचे कौतुक करताना थकत नव्हते. काका हसले आणि म्हणाले, जर आज आपली सून नसती तर आपली खूप बदनामी झाली असती. सर्वांनी कौतुक केले. सविता खरोखरच घराची शान आहे. पण शांती देवी फक्त म्हणाली, हा ठीक आहे, आज तर वाचवले, पण काळजी घे, तुझी तीक्ष्ण जीभ भविष्यात काही त्रास निर्माण न करू. हे ऐकून सविताने स्वतःशी विचार केला, आईला समजायला वेळ लागेल, पण सत्य हे आहे की एक दिवस सर्वांना सत्याची ताकद मान्य करावी लागेल. रात्री आकाशाकडे पाहून ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, आज तुम्ही मला शिकवलेल्या धाडसाने मी कुटुंबाचा सन्मान वाचवला आहे. मला आशा आहे की एक दिवस माझी सासू देखील मान्य करेल. माझी जीभ तीक्ष्ण नाही तर ती सत्याचा आवाज आहे. ती घटना ज्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली. जर सून नसती तर त्यांचे नाव खराब झाले असते. मुलेही म्हणायची, आमची वहिनी खूप हुशार आहे. नातेवाईक शांतीदेवींना फोन करून अभिनंदन करू लागले. तू खूप भाग्यवान आहेस की तुला अशी सून मिळाली आहे. बाहेर सगळं बदलत होतं, पण शांतीदेवीचं मन काही मान्य करत नव्हते. ती बाहेरून हसायची, पण आत जळत असे. जेव्हा जेव्हा कोणी सविताचे कौतुक करायचे तेव्हा तिच्या सुरकुत्या अधिकच वाढायच्या. लोक तिला लक्ष्मी म्हणतात, पण ती हळूहळू सर्वांना तिच्या बाजूने आकर्षित करत आहे. मला आशा आहे की माझा प्रभाव कमी होणार नाही. दरम्यान सविता आणखी आत्मविश्वासाने घर सांभाळू लागली. मुलांना शिकवू लागली. तिच्या वहिनीला मदत करू लागली. तिच्या दिराचीही नोट्स बनवू लागली. एके दिवशी सासरे अचानक आजारी पडले. सविताने डॉक्टरांना बोलावले, औषधे आणली आणि रात्रभर त्यांच्या पलंगावर बसून राहिली. सकाळी जेव्हा त्यांची तब्येत सुधारली तेव्हा तिचे सासरे सर्वांसमोर म्हणाले, सविता, तू फक्त माझी सून नाहीस, तू माझी मुलगी देखील आहेस. आज तू जी केलेली सेवा आहे अशा तर मुलीही करत नाहीत. संपूर्ण घर भावूक झाले. वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले. दीर पण म्हणाला, वहिनी, तू आमच्यासाठी एक आशीर्वाद आहेस. नवराही अभिमानाने म्हणाला, मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो
की माझी बायको सर्वात मौल्यवान आहे. पण शांतीदेवीचे मन असून गोंधळून गेले. सगळे तिचे कौतुक करतात, पण ती प्रत्येक गोष्टीची उत्तरे देते हे कोणीही का पाहत नाही. जर तिची ही वृत्ती अशीच राहिली तर उद्या ती मला आव्हान देईल. त्या रात्री ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, तुम्हाला वाटतं का की ही मुलगी जास्त बोलते? ते हसले आणि म्हणाले, हा बोलते, पण ती सत्य बोलते आणि सत्याचं घर मजबूत करते. शांतीदेवी गप्प राहिली. तिच्या मनात दोन आवाज लढत होते. एक म्हणत होतं, सुनेनं घराची काळजी घेतली आहे, तिला स्वीकार. आणि दुसरं, नाही, तिची जीभ कात्रीसारखी चालते, सावधान राहावे लागेल. सवितालाही आकर्षण जाणवले. तिच्या दृढ निश्चयामुळे ती एके दिवशी तिच्या सासूबाईंचे मन तिच्या सत्यतेने आणि शालीनतेने वितळून टाकेल. जरी टोमणे आणि खोटे आरोप असले तरी दिवस जात होते. तिची BA फायनल जवळ येत होती. सविता सकाळी लवकर तिचे काम संपवून शांतपणे वाचत असे आणि रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात ती पाने उलटत असे. थकवा डोळ्यात, पण मनात मजबूत निश्चय होता. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे, माझी पदवी हाच माझा विजय आहे. एके दिवशी शांतीदेवीने तिला तिच्या खोलीत तिच्या पुस्तकांसह पाहून मोठ्याने ओरडल्या, हे काय आहे? मी तुला स्पष्टपणे सांगितले होते की लग्नानंतर आता अभ्यास करायचा नाही. मी काय बोलते याची तुला पर्वा नाही का? सविताने शांतपणे उत्तर दिले, आई, मी घरातील सर्व कामे वेळेवर करते. मी वाद घालत नाही. ही माझ्या शेवटच्या वर्षाची परीक्षा आहे. ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मग सासू म्हणाली, सुनेचं काम घर सांभाळणे आहे, पुस्तके नाही. आमच्या सुना घराबाहेर पडत नाहीत. तू परीक्षा देशील हे शक्य नाही. सविताचा धीर सुटला, पण तिचा आवाज मंद राहिला. मी परवानगी मागत आहे, बंडखोरी नाही. हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. जर तुम्ही नकार दिला तर स्वप्न अपूर्ण राहील. पण तिच्या सासूने कठोरपणे सांगितले, स्वप्नांनी पोट भरत नाही. लग्नानंतर स्त्रीचे स्वप्न हे तिचे घर असते. तुझा अभ्यास आपली परंपरा खराब करेल. मग तेवढ्यात तिचा नवरा आला. आई, तिला अभ्यास करायचा असेल तर काय हरकत आहे? ती घरही सांभाळते आणि परीक्षा उत्तीर्ण होईल. मग तिच्या सासूने रागाने म्हटले, तुला फक्त तुझ्या बायकोची काळजी आहे. ही मुलगी तुला माझ्या विरुद्ध करेल. ती आधीच तीक्ष्ण जिभेची आहे. आता ती कुटुंबाचा सन्मान कलंकित करण्यासाठी स्वप्नांचा आधार घेऊन तिला मातीत मिळवेल. सविताने एक दीर्घ श्वास घेत म्हटले, जर माझी जीभ तीक्ष्ण असेल तर ती फक्त सत्यासाठी आहे. मी खोटे बोलणार नाही किंवा कोणाचा अपमान करणार नाही. पण यावेळी मी मागे हटणार नाही. तुम्ही ते स्वीकारा किंवा न स्वीकारा, मी नक्कीच परीक्षा देईन. हे ऐकून शांतीदेवी स्तब्ध झाल्या. घरात शांतता पसरली. जाऊबाई दारात उभे राहून सगळं ऐकत होत्या. त्यांना वाटलं की सून बरोबर आहे, पण भांडण वाढेल. मग नवऱ्याने सविताचा हात धरला. तू परीक्षा देशील, मी तुझ्या सोबत आहे. आईला पटवून देणं माझं काम आहे. सासूचा चेहरा रागाने आणि असहाय्यतेने भरला. तुम्ही बघा, ज्या दिवशी ही मुलगी या घरासाठी कलंक बनेल त्याच दिवशी मी तिला घराबाहेर काढेन. सविता काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते आणि तिच्या मनात तेच वचन घुमत होते, आई, तुम्ही बघा, मी एक दिवस सिद्ध करेन की तुमची सून तिची स्वप्ने पूर्ण करते. वेळी पण या घराचा मान सन्मान वाढेल. परीक्षेचा दिवस जवळ येतात सविताचे हृदय वेगाने धडधडू लागले. ती रात्रभर अभ्यास करायची, पण सकाळी ती पुन्हा त्याच दिनक्रमात परतायची. अंगण झाडणे, पाणी आणणे आणि स्वयंपाकघर सांभाळणे. तिने कधी कोणालाही तक्रार करण्याची संधी दिली नाही, पण शांतीदेवी तिला प्रत्येक वेळी टोमणे मारायची. सून पुस्तकांमध्ये डोकं लपवून घर चालवता येत नाही. धीर धरा, तुम्ही एक महिला आहात. स्त्रीची कर्तव्य पार पाडा. शेवटी परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सविता देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून हळुवारपणे म्हणाली, हे देवा, आज मला धीर दे. जर मी हरले तर ती फक्त माझ्यासाठीच नाही, तर लग्नानंतर स्वप्नांपासून वंचित राहिलेल्या सर्व मुलींसाठी पराभव असेल. तिने तिचे प्रवेश पत्र तिच्या बॅगेत ठेवले आणि निघू लागली. तेव्हा शांतीदेवी दारात दिसली. तिचा चेहरा रागवलेला होता. ती म्हणाली, थांबा, मी तुम्हाला सांगितले होते की या घरातील सुना पुढे अभ्यास करत नाहीत. तू आज बाहेर जाणार नाहीस. सविताचा चेहरा फिकट पडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडून म्हटले, आई,
परीक्षा फक्त 3 तासांची आहे. मी घरातले सर्व काही काम संपवले आहे. कृपया मला जाऊ द्या. शांतीदेवी गर्जना करत म्हणाली, नाही, जर तू आज घराबाहेर गेलीस तर हे घर तुझ्यासाठी कायमचे बंद राहील. तेवढ्यात तिचा नवरा आला. तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आई, मीही तुझ्या परंपरा पाळल्या आहेत, पण या हट्टीपणामुळे घराचे तुकडे होतील. सविताचा अभ्यास तिच्या आयुष्याचा एक भाग आहे. मी तुला ते थांबू देणार नाही. तुला तुझ्या आईच्या इज्जतीची पर्वा नाही का? शांतीदेवी ओरडली, ही सून हळूहळू तुला माझ्या विरुद्धही करत आहे. मग वहिनीनेही पुढे आल्या आणि हळुवारपणे म्हणाल्या, आई, विचार करा. जर तुझ्या सुनेला शिक्षण मिळाले तर कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. तिने कधीही कामाकडे पाठ फिरवली नाही. मग तुम्ही तिच्या स्वप्नांचा का विरोध करत आहात? तिचा धीरही सहमत झाला. हो आई, तू पाहिले आहेस की तुझी सून सर्व काही वेळेवर करते. जरी तिने परीक्षा दिली तर कुटुंबाचं काय नुकसान होईल? शांतीदेवी स्तब्ध झाली. पहिल्यांदाच इतके सारे लोक तिच्या सुनेसाठी उभे राहिले होते. तिने रागाने पाय आपटले आणि म्हणाली, ठीक आहे, जा, पण लक्षात ठेव, जर बाहेर जाऊन या कुटुंबाला कसल्याही लाजेचा सामना करावा लागला तर मी तुला कधीही माफ करणार नाही. सविताने आपले अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली, आई, मी वचन देते, माझ्या अभ्यासामुळे या कुटुंबाला कधीही लाज वाटणार नाही, तर त्यांना फक्त अभिमानच वाटेल. तिच्या नवऱ्याने तिचा हात धरला आणि तिला गाडीकडे नेले. वाटेत तो म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोहोचताच सविताने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. हा फक्त एक पेपर नव्हता, तर तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. तिच्या स्वप्नांची आणि तिच्या आत्मसन्मानाची. परीक्षेचा दिवस जसजसा पुढे जात होता तसतसा सविताचा आत्मविश्वास अधिक दृढ होत गेला. तिने प्रत्येक पेपर पूर्ण समर्पणाने लिहिला. परीक्षा केंद्रावरून परत येताना तिच्या नवऱ्याचे डोळे अभिमानाने चमकत असत. तिची वहिनी आणि जाऊ तिला प्रोत्साहन देत असत. पण शांतीदेवीचा चेहरा नेहमीच तणावपूर्ण असायचा. ते तिला वारंवार टोमणे मारत असत. बघ, एवढ्या शिक्षणानंतर तू काय मिळवलं? घर संसार उद्ध्वस्त होईल. आणि जर चांगले गुण मिळाले नाहीत तर लोक हसतील की सुनेनं घर संसार सोडून अभ्यासाचे नाटक केले. सविता शांतपणे ऐकत होती. तिने शब्दांनी नाही तर तिच्या निकालांनी उत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी निकालाचा दिवस आला. त्या दिवशी परिसरातील अनेक मुलांचे निकाल जाहीर झाले. लोक आपापसात गप्पा मारत होते. सविताचा नवरा घाईघाईने संगणकावर निकाल तपासत होता. स्क्रीनवर गुण दिसू लागले तेव्हा त्याचे डोळे चमकले. तो ओरडला, सविता, तू संपूर्ण कॉलेजमध्ये अव्वल आली आहेस. तू परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण घर स्तब्ध झाले. वहिनी आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली, वाह. धीर म्हणाला, वहिनी, तू आमचा अभिमान बनलीस. मुले तिला मिठी मारण्यासाठी धावली. शेजारचे लोक तिचे अभिनंदन करण्यासाठी आले. काही म्हणाले, सुनेनं कुटुंबाला गौरव दिला आहे, तर काही म्हणाले, प्रत्येक घरात हिच्यासारखी सून असायला हवी. पण शांतीदेवीच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. ती अनिच्छेने म्हणाली, ते ठीक आहे, पण अभ्यास कुटुंबाचे पोट भरत नाही. खरी परीक्षा ही आहे की सून घर सांभाळू शकते का? सविता शांतपणे म्हणाली, आई, मी घर सांभाळेन आणि माझ्या शिक्षणाने तुमची मान सुद्धा उंच करेन आणि ही दोन्ही कामे सोबत करता येतील. हे ऐकून कुटुंबातील सदस्य भावुक झाले. तिचा नवरा म्हणाला, आई, जर सविता आज टॉप झाली असेल तर ती फक्त तिच्या मेहनतीचं फळ नाही तर तुझ्या संगोपनाचं फळ आहे. जरा विचार करा, लोक तिला फक्त तुझ्या नावामुळे ओळखतील. नातेवाईक आणि शेजाऱ्यांची गर्दी जमली. सर्वजण शांतीदेवींचे कौतुक करू लागले आणि म्हणू लागले की तू खूप भाग्यवान आहेस. जी इतकी सुशिक्षित आणि हुशार सून तुला मिळाली आहे. शांतीदेवी बाहेरून हसली, पण तिचा अभिमान अजूनही आत शांतपणे रेंगाळत होता. तिने विचार केला, ठीक आहे, आज सगळे तिची स्तुती करत आहेत, पण मला अजूनही वाटतं की ती खूप तीक्ष्ण आहे. मला वाटत आहे की ती नंतर मला अपमानित करेल. सविताने त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि ती समजली. तिने स्वतःशीच निश्चय केला, आईंचा अभिमान दूर करणे सोपे नाही, पण तो नक्की तुटेल. मला आणखी धीर धरावा लागेल आणि एके दिवशी ते देखील स्वीकारतील
की त्यांच्या सुनेची तीक्ष्ण जीभ वाईट नाही तर खऱ्याची ताकद आहे. सविता कॉलेजमध्ये टॉप झाल्याची बातमी हळूहळू आजूबाजूच्या परिसरात पसरली. तिचा फोटो वर्तमानपत्रात आला आणि एका छोट्या मुलाखतीसह तो प्रकाशितही झाला, ज्यामध्ये ती म्हणाली होती, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी माझे शिक्षण पूर्ण करेन. जर मी आज या पदावर पोहोचले असले तर ते फक्त माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे आहे. शेजारच्या महिला एकमेकांना म्हणू लागल्या, बघा, अभ्यास आणि घरकाम दोन्ही सांभाळता येतं. ही सून खरोखरच एक आदर्श आहे. एकीकडे सर्वांना अभिमान वाटत असतानाच शांतीदेवीच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. तिने वारंवार विचार केला, आता लोक माझ्या सुनेला ओळखतात, मला नाही. सर्वजण तिची प्रशंसा करतात. उद्या ती आणखी पुढे गेली तर माझे काय होईल? या घरात माझे अस्तित्व कमी होईल का? काही दिवसातच सविताला एका सामाजिक संस्थेकडून निमंत्रण मिळालं. तिथे तिचा सन्मान होणार होता आणि ती तरुणींना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी भाषण देणार होती. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदित झालं. तिचा नवरा लगेच म्हणाला, सविता, हेच तर तुझ्या आयुष्यातील सुवर्ण संधी आहे. तू जायलाच हवी. वहिनी म्हणाली, आपणही सगळे जाऊ. शेवटी आपल्या सुनेचा सन्मान केला जात आहे. पण शांतीदेवीचा चेहरा लाल झाला. ती कठोरपणे म्हणाली, नाही, आपल्या सुना बाहेर जाऊन भाषणे देत नाहीत. हे सर्व दिखाव्यासाठी आहे. सुनेचे खरे काम घर सांभाळणे आहे, समाजात नाव कमावणे नाही. सविता गप्प राहिली, पण तिचा नवरा तिच्या आईला म्हणाला, आई, हा दिखावा नाही, हा आदर आहे. जर समाज आपल्या सुनेला प्रेरणास्थान मानत असेल तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. शांतीदेवी रागाने म्हणाली, अभिमान? उद्या लोक म्हणतील की सून स्टेजवर चालते तर सासू भांडी घासते. हा आदर नाही, अपमान आहे. सविताने संयमाने उत्तर दिले, आई, जर मला हा सन्मान मिळाला तर तुमचे नाव उंचावेल. लोक म्हणतील की शांतीदेवीच्या सुनेमुळे कुटुंबात सन्मान निर्माण झाला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर हे व्यासपीठ फक्त माझे नाही तर ते तुमचेही असू शकते. तिच्या बोलण्याने सर्वांनाच धक्का बसला, पण शांतीदेवीचा अभिमान अजूनही त्यांच्या हृदयाला सोडत नव्हता. पुरस्कार सोहळ्याचा दिवस आला. सविता स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, स्त्री फक्त घर सांभाळण्यासाठी बनली नाही, ती घर आणि समाज दोघांचीही ताकद बनू शकते. जर तिला पाठिंबा मिळाला ती चमत्कार करू शकते. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला. घरी परतल्यावर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिचे स्वागत केले. सर्वांनी शांतीदेवीकडे पाहिले आणि म्हणाले, तू खूप भाग्यवान आहेस जी अशी सून मिळाली, कारण अशी सून असणे हे एक भाग्यच आहे. शांतीदेवींनी हसून सर्वांचे स्वागत केले, पण तिचे मन आणखीनच अस्वस्थ झाले. ती विचार करू लागली, ही मुलगी हळूहळू समाजाच्या डोळ्यातील तारा बनत चालली आहे. पण ती खरोखर माझी सून आहे का? की एक दिवस ती मला मागे सोडेल? सविताने त्यांची शांतता वाचली. तिने स्वतःशी विचार केला, आईचा अहंकार अजून पूर्णपणे तुटलेला नाही. मला अजून थोडी वाट पाहावी लागेल. एके दिवशी तिलाही समजेल की सुनेचे नाव तिचा अभिमान वाढवतो, तर तो कमी करत नाही. सविताचे निखाल आणि कठोर परिश्रम शेजारच्या लोकांमध्ये गप्पा हळूहळू कमी होऊ लागल्या. पण घरात नवीन नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या. सासू शांतीदेवीचा राग वाढतच गेला. तिला वाटले की तिच्या सुनेची प्रसिद्धी जितकी जास्त होईल तितकीच तिच्यावरील पकड सैल होईल. ती प्रत्येक लहान चुकीला मोठ्या समस्येत रूपांतरित करत होती. एके दिवशी तिची वहिनी आजारी पडल्या. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला म्हणून घरातील बहुतेक कामे सवितावर आली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती एकटीने सर्व काही सांभाळत असे. नाश्ता, मुलांना शाळेत पाठवणे, भाज्या शिजवणे आणि वृद्धांना औषध देणे. संध्याकाळी जेव्हा तिच्या सासूने पाहिली की टेबलावर जेवण ठेवायला थोडा उशीर झाला आहे, तेव्हा तिचा राग भडकला. ती म्हणाली, सुनबाई, तू अभ्यासात जितकी हुशार आहेस तितकीच घरातल्या कामात मंद आहेस. आमच्या आधीच्या सुना एकाच वेळी 10 कामे हाताळू शकत होत्या आणि तुला तर साधं जेवणही वेळेवर बनवता येत नाही. कविताने तिचा थकवा लपवत नम्रपणे उत्तर दिले, आई, मी प्रयत्न करते. ती म्हणाली, वहिनीची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे काम थोडं वाढलंय. मग शांतीदेवी टोमणे मारत म्हणाली, बघा, आता आजारपण हे निमित्त झाले. मी तेच म्हणते,
या मुलीची जीभ नेहमीच तीक्ष्ण असते. तिला प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्यावे का लागते? ते देणं आवश्यक आहे का? असं म्हणून तिने रागाने प्लेटवर आदळली. वातावरण जड झाले. सविताचा नवरा तिच्या समोर बसला होता. तो शांतपणे म्हणाला, आई, प्लेटवर राग काढल्याने जेवण लवकर शिजणार नाही. सविता एकटीच हे सगळं करत आहे. तिच्या मेहनतीची कदर करा. शांती देवीने धक्का बसला. पहिल्यांदाच तिच्या मुलाने इतक्या उघडपणे आपल्या पत्नीला पाठिंबा दिला होता. तिच्या डोळ्यात एक विचित्र राग आणि अश्रू आले. ती उठून खोलीतून बाहेर पडली. सविता हे सर्व पाहत होती. तिच्या मनात वेदना आणि दृढनिश्चय होता. तिच्या आईने तिला कितीही टोमणे मारले तरी मी गप्प बसणार नाही. पण माझा प्रतिसाद नेहमीच सभ्य असेल आणि एके दिवशी ही सभ्यताच त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल. त्या रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर सविता हळूहळू अंगणात आली. शांती देवी तिथे एकटीच बसली होती. हातात जपमाळ आणि डोळ्यात अश्रू होते. सविता तिच्या जवळ गेली आणि शांतपणे खाली बसली आणि म्हणाली, आई, मला तुमचा आदर कमी करायचा नाहीये. मला फक्त तुम्ही माझ्याशी तुमच्या मुलीसारखे वागवावे असे वाटते. माझी जीभ कठोर वाटत असेल तर मला माफ करा, पण माझे हेतू कधीच चुकीचे नसतात. शांती देवींनी तिच्याकडे पाहिले पण काही बोलली नाही. तिच्या आतला अभिमान आणि मनातली वेदना एकत्रितपणे तिला गप्प करत होत्या. घरातील वातावरण हळूहळू तणावपूर्ण होत चालले होते. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे वाढत होती. तिच्या दीराची बदलीची चर्चा होती. तो शहराबाहेर जाण्यास तयार होता, पण त्याची पत्नी म्हणजे जाऊबाई तिच्या आईवडिलांसोबत राहण्यावर ठाम होती. हा विषय संपूर्ण कुटुंबात वाऱ्यासारखा पसरला. शांतीदेवी जाऊबाईवर रागावल्या आणि म्हणाल्या, तू तुझ्या आईवडिलांच्या घराबद्दल वारंवार बोलत राहतेस. सून म्हणून तू तुझ्या सासरच्या घराची काळजी घेते, तुझ्या आईवडिलांची नाही. ती रडत म्हणाली, आई, मी एकटी कशी राहू? मलाही कुटुंबाची गरज आहे. घरातील वातावरण इतके तणावपूर्ण झाले की तिच्या दीराने रागाने घोषित केले की जर माझ्या पत्नीचे म्हणणे ऐकले नाही तर मी निघून जाईन. हे ऐकून शांतीदेवी संतापली. ती म्हणाली, अरे वा, आता फक्त हा दिवस पाहणे बाकी होता जेव्हा माझा मुलगा मी जिवंत असताना हे घर तोडून वेगळे राहण्याबद्दल बोलू लागला. सर्व नातेवाईक आणि शेजारी कुजबुजू लागले. वातावरण असे होते की घर कोसळण्याच्या मार्गावर होते. सविता शांतपणे पाहत होती. तिला वाटले की जर आत्ताच काही बोललं नाही तर घर अक्षरशः कोसळेल. ती हळूहळू पुढे सरकली आणि शांत आवाजात म्हणाली, आई, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू का? शांती देवीने तिच्याकडे कडक नजरेने पाहिले. हो, बोल. नाहीतरी तुला बोलण्याची सवयच आहे. तुझी जीभ कात्रीसारखी आहे. सविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि संपूर्ण कुटुंबांकडे पाहत म्हणाली, आई, तुम्ही कधी विचार केला आहे का की जाऊबाई बरोबर असू शकते. जर तिला तिच्या आईवडिलांसोबत राहायचे असेल तर त्यात गैर काय आहे? ती तिच्या आईवडिलांना भेटायला गेली तर आपले घर लहान होईल का? आणि भाऊजीही नोकरी करतील आणि त्याने कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. जाऊबाई तिचे अश्रू पुसत म्हणाली, दीदी, तू बरोबर बोलत आहेस. मला कोणतेही भांडण नको आहे. मला फक्त थोडा आधार हवा आहे. तिचा दीरही हळुवारपणे म्हणाला, वहिनी बरोबर बोलत आहे. आई, वेगळे होण्याचा विचार हा मुद्दा घर तोडण्याचा नाही तर जबाबदाऱ्या वाटून घेण्याचा आहे. शांतीदेवी सुरुवातीलाच चिडल्या. तुम्ही सगळे मला चुकीचे सिद्ध करू इच्छिता. मग सविताने नम्रपणे उत्तर दिले, नाही आई, आम्हाला फक्त हे घर अखंड राहावे असे वाटते. तुम्हीच तर म्हणत होता की कुटुंबाची ताकद एकतेत असते. जर आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर वेगळेपणा येणार नाही. आपण सर्वजण जोडलेले राहू. खोलीत शांतता पसरली. सर्वांच्या नजरा शांतीदेवींवर पडल्या. तिचे ओठ थरथर कापत होते. डोळ्यात अश्रू होते. ती हळुवारपणे म्हणाली, सुनबाई, मला वाटते की तू खरं बोलत आहेस. रागाच्या भरात मी सगळं काही विसरले होते. आज तू घर कोसळण्यापासून वाचवलंस. दीर आणि जाऊबाई दोघांनीही सविताचे पाय स्पर्श केले. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे अभिमानाने पाहिले. तिच्या दीराने हसून म्हटले, जर आज आपली सून नसती तर आज हे घर कोसळले असते. शांतीदेवीने तिच्या सुनेकडे पाहिले. तिचा अभिमान अजूनही पूर्णपणे तुटला नव्हता, पण तिच्या हृदयाच्या कठीण भिंतींमध्ये एक छोटीशी दरी नक्कीच पडली होती. सविताने स्वतःशी विचार केला,
कदाचित हा माझा सर्वात मोठा विजय आहे. माझ्या याच बोलक्या स्वभावाने आज मी घर कोसळण्यापासून वाचवले आहे. जर माझी जीभ कात्रीसारखी चालत असेल तर तिचा वापर मी नाते तोडण्यासाठी नाही तर नाते जोडण्यासाठी करेन. दीड जाऊच्या भांडणाच्या दिवसानंतर घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. सविताचे शब्द सर्वांच्या हृदयात जागा करत होते. तिच्या नवऱ्याने तर आधीच तिला पाठिंबा दिला होता, पण आता तिची जाऊबाई, तिचा दीर आणि अगदी तिचे सासरेही वडिलांप्रमाणे तिचे कौतुक करू लागले. मुले तिला आधीच त्यांचा हिरो समजत होती, पण शांतीदेवी अजूनही गप्प राहत होती. जरी तिने तोंडी काहीही सांगितले नाही तरी तिच्या मनात एक खळबळ नक्की उडाली होती. काही दिवसांनी घरी एक मोठा कुटुंब मेळावा आला. तिच्या सासऱ्यांचा वाढदिवस होता. सविताने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तिने फक्त छान जेवण बनवले नाही तर घर अशा प्रकारे सजवले की ते पाहून आलेले पाहुणेही थक्क झाले. सगळे म्हणत होते, शांतीदेवीच्या सुनेमुळे कुटुंबात सन्मान वाढला आहे. तिच्यासारख्या सुनेची सर्वांना अपेक्षा आहे. शांतीदेवी ऐकत होत्या. सुरुवातीला तिचा चेहरा कठोर होता, पण जेव्हा तिने सविताला स्वतःचा थकवा विसरून हसून आणि हास्याने सर्वांची सेवा करताना पाहिले तेव्हा तिचे हृदय वितळू लागले. रात्री जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले आणि घर शांत होते, शांतीदेवी अंगणात बसल्या होत्या. सविता हळूच तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई, सगळे थकले असतील, मी तुमच्यासाठी दूध आणले आहे. पहिल्यांदाच शांतीदेवीने टोमणे न मारता कप घेतला. मग थरथरत्या आवाजात म्हणाली, सविता, मला माफ कर. मी सुरुवातीपासूनच तुझ्याबद्दल चुकीचे आहे. मला वाटायचं की तुझी जीभ खूप तीक्ष्ण आहे, पण आज मला जाणवलं की तू सत्य बोलत होतीस आणि सत्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. तुझ्या जिभेने कुटुंबाला जोडण्याची ताकद दाखवली आहे, तर तोडण्याची नाही. सविताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने शांतीदेवीचे पाय स्पर्श केले. शांतीदेवींनी तिला पाय स्पर्श करण्यापासून थांबवले आणि तिला मिठी मारली. सविता वर्षानुवर्ष वाट पाहत असलेला हाच तो क्षण होता. सविताचा नवरा दारात उभा राहून हे दृश्य पाहत होता. त्याचे डोळे अभिमानाने आणि आनंदाने भरून आले होते. तो हळुवारपणे म्हणाला, आज माझ्या आईला फक्त माझ्या पत्नीच नाही तर एक खरी सून मिळाली आहे. संपूर्ण घरातील वातावरण बदलले. जिथे एकेकाळी टोमणे आणि भांडणे होत होती तिथे आता आपलेपणा आणि विश्वासाची भावना निर्माण झाली होती. कथेचा शेवट त्याच भावनिक क्षणांनी झाला. तेव्हा शांतीदेवीने संपूर्ण कुटुंबांसमोर घोषित केले की आजपासून ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. आणि जर तिची जीभ कात्रीसारखी तीक्ष्ण आहे तर मी अभिमानाने म्हणू शकते की या कात्रीने ती आपल्या घरातील सर्व संकटे, गोंधळ कट करून आपले नाते आणखी मजबूत करेल. सविताचे डोळे चमकले आणि तिच्या ओठांवर एक मंद हास्य पसरले. तिला तिच्या वडिलांची आठवण आली. बाबा, आज मी तुमचे स्वप्न पूर्ण केले आणि आज माझ्या आईच्या हृदयाला जिंकू शकले. तर मित्रांनो, ही एक भावनिक कथा होती ज्यामध्ये एका सुनेने तिच्या नम्रतेने, कठोर परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने सर्वांचे मन जिंकले. जिची जीभ तीक्ष्ण असल्याचे म्हटले जात असे, पण तिनेच सत्य आणि स्वाभिमानाच्या सामर्थ्याने गुंतलेल्या नातेसंबंधांना सोडवून पुन्हा कुटुंबाला एकत्र आणले. हा धडा आपण आपल्या आयुष्यात लक्षात ठेवला पाहिजे. सत्य बोलणारी जीभ लोकांना डंक देऊ शकते, परंतु शेवटी ती आदर आणि प्रेम मिळवते. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशा भावनिक आणि बोधप्रद कथा तुम्हाला नेहमीच मिळाव्यात म्हणून आमचे सदस्यता घ्यायला विसरू नका. म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत आमच्याशी संपर्कात राहा आणि तुम्ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.